परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. आता रात्रीचे 1 वाजत आलेले आहे. 1 वाजत आलेले आहे रात्रीचे. आणि माझं जे काम आहे ट्रेडिंगचं ते जवळपास 11:55ला संपतं. आणि त्यानंतर मी झोपायचा प्रयत्न करते. तर कधी कधी मला झोप येते आणि कधी कधी माझं असं मन करतं की थोडासा टाईम अध्ययनामध्ये स्पेंड करावा, बायबल वाचण्यामध्ये. आणि रिसेंटली मी हे स्टँड घेतलेलं आहे. हे स्टँड मी याच्यासाठी घेतलेलं आहे म्हणजे मला जेव्हा बायबल वाचायचं असतं तर मला नेहमी बसून वाचायला आवडत नाही. मला असं चालता फिरता वाचलेलं आवडतं, म्हणून मी हे स्टँड घेतलेलं आहे. तर यावर बायबल ठेवून मी उभं राहून बायबल वाचते आणि मग मेडिटेट करते. आणि मग मेडिटेट करत असताना असं मला रूममध्ये फिरायला आवडतं. असं मोकळं मला फील होतं मेडिटेट करताना. तर म्हणून मी हे आणलेलं आहे. आणि तुमच्या स्पिरिच्युअल उन्नतीसाठी तुम्हाला ज्या पण वस्तूंची गरज आहे परमेश्वर तुम्हाला देणार आहे. परमेश्वर तुम्हाला चांगले चांगले उत्तम असे पुस्तकं, नवीन नवीन बायबल्स यांनी ब्लेस करणार आहे. तर चला मग बघूया की आजच्या अध्ययनासाठी परमेश्वराने कोणतं वचन मला दिलेलं आहे. परमेश्वराने दिलेलं आहे वचन यिर्मया याचा 31वा अध्याय. यिर्मया याचा 31वा अध्याय. आणि मला असं वाटतं की वचन 11 आहे जे मी तुम्हाला सांगू इच्छिते. वचन 13. यिर्मया 31 आणि वचन 13. तर यामध्ये असं लिहिलेलं आहे की परमेश्वर तुम्हाला आनंद देणार आहे. परमेश्वर तुम्हाला आनंद देणार आहे. तुम्ही जिथे कुठे असाल तिथे रिपीट करा माझ्या मागे, परमेश्वर मला आनंद देणार आहे. परमेश्वर मला आनंद देणार आहे. परमेश्वर मला आनंद, माझं दुःख दूर करून देणार आहे. माझ्या समस्या दूर करून देणार आहे. परमेश्वर मला आनंद देणार आहे. तर हे बायबल वर्स आपल्याला सांगतं की परमेश्वर मला आनंद देणार आहे, पण तो आनंद देण्याआधी तो माझ्या जीवनातलं दुःख दूर करणार आहे. आता याचं मी तुम्हाला एक उदाहरण देते. आता मला काही बिल्स भरायचे आहेत आणि मी स्ट्रगल करत आहे, माझ्याकडे पैसे नाहीत. त्यावेळेस देव आपल्यासाठी काय करतो, तो आपल्यासाठी इकडून तिकडून प्रयत्न करून प्रॉव्हिजन निर्माण करतो. परमेश्वर आपल्यासाठी प्रॉव्हिजन निर्माण करतो. आणि ते प्रोव्हिजन निर्माण केल्यानंतर आपण आपले पेंडिंग बिल्स पे करू शकतो. आणि पेंडिंग बिल्स पे केल्यानंतर आपल्या मनामधलं जे दुःख आहे ते चाललं जातं, कारण आपली समस्याचं समाधान झालं असतं. तर परमेश्वर काय करेल, तुमच्या समस्यांचं समाधान करेल. जेव्हा तुमच्या समस्यांचं परमेश्वर समाधान करेल तेव्हा तुम्ही आनंदित व्हाल. बरेच लोक म्हणतात की आम्हाला या व्यक्तीची दया येते, त्या व्यक्तीची दया येते, पण ते ॲक्शनमध्ये दाखवत नाही की ते त्या व्यक्तीसाठी काय करणार. तर परमेश्वर तुमचे प्रत्येक कार्य बघतो आणि त्याप्रमाणे तो तुम्हाला रिवॉर्डही देतो. तर परमेश्वर तुम्हाला आनंद देणार आहे, तुमचं दुःख काढून. आणि नुसतं आनंदच नाही तर तुम्हाला तो शांती पण देणार आहे. किती सुंदर हे परमेश्वराचं वचन आहे. याला धारण करा, याच्यावर मेडिटेट करा. तुम्ही कुठल्याही परिस्थितीत का ना असेना, तुम्ही जर दवाखान्यात असाल, तुम्ही जर कोर्ट कचेरीमध्ये बिझी असाल,
तुमच्यावर कितीही मोठं अरिष्ट आलं तरी परमेश्वर काय म्हणतो की मी माझी शांती तुम्हाला देणार आहे आणि मी माझा आनंद तुम्हाला देणार आहे. गॉड ब्लेस यू. आमेन.